जय जय गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, जय जय गुरु महाराज। श्री संस्थान गोकर्ण परतगाय जीवन ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभजन्नोऽस्तु शिवादिश प्रतिश देव श्री मुख्य प्राण लक्ष्मी वेंकटेश शिरसाष्टांग नमस्कार करून मठादेव रामदेव वीर विठ्ठला शिरसाष्टांग नमस्कार करून हांगा विराजमान जावन बसून आशिल्ले सगळे परम पूज्य स्वाम्यांक शिरसाष्टांग नमस्कार करून उपस्थित आशिल्ले सर्व वैदिकांक ब्राह्मणांक सर्व म्हालगड्यांक सगळे अशे सर्व लोकांक शिरसाष्टांग नमस्कार करून एक दोन उतरोवपाचो प्रयत्न करतात। आमगेले पूर्वजांनी केलेल्या विशेष पुण्याच्या बलान मुख्य प्राणदेवालय पुनः प्रतिष्ठा 70ನೇ वर्षाचे वर्धंती उत्सव संदर्भात परमपूज्य स्वाम्याने किंचित सेवा भाग्य प्राप्त झाले बदल परम पूज्य स्वाम्यांका शिरसाष्टांग नमस्कार करून स्वागत करता। तशीच ह्या संदर्भात ह्या संदर्भात जाऊन तसं धार्मिक कार्या संबंधित जाऊन सर्व वैदिकांक योग्य तसं वैदिकांक सर्व लोकांची शिरसाष्टांग नमस्कार करून सर्वांकही स्वागत करता असं। तशीच हांगपासून सर्व उपस्थित सर्व महाजनांक शिरसाष्टांग नमस्कार करून हे कार्याक भाग घेतल्या बद्दल त्यांना धन्यवाद समर्पण करीत हे कार्यक्रमा संदर्भात तांकां आप्तेश्ट बंधू बांधवांक आमंत्रण पावनाशी उरता पावी उरता कोणी उरता विशेष रीतीन जेवण देवगुरु प्रभेक पात्र जावका देवाला प्रसादाक पात्र जावका सर्वांनी ते पुण्य जावका मिळे म्हणून सर्वांनी विशेष व्यवस्थित अनुग्रह जावका प्रार्थना करू सर्वांनी। परमपूज्य स्वाम्यांना विराजमान बसून शिकवलं मी तर एक अल्पमंचान मस्तुलो काही अर्थ ना गेल्या एक मी सर्वांना एक विनंती कशाची म्हणून गेल्या रे हांव एक
थोडं स्वाम्यांनी नाव घेता सर्व लोकांनी एकाग्रतेनं जयकार घ्यायचा म्हणून विनंती करता. श्रीमती इंदिराकांत तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज की, श्री 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 कमलानाथ तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज की, श्री 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 द्वारकानाथ तीर्थ स्वामी महाराज की, श्री 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 विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज की, श्री 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 विद्याधीश तीर्थ श्री स्वामी महाराज की. या संदर्भात दोन त्रोडोचा अवकाश दिल्याबद्दल तुमच्या सर्व लोकांना वंदन करीत परमपूज्य स्वामी शिरसाष्टांग नमस्कार करून घेणे समाप्त करतो. एक जपा केंद्रांतू नित्य नियमित प्रमाणाने चलत असत. तशी आवक जावक प्रत्येक देवस्थानातून वाढले, परस्पर बांधव्य वाढले, सामान्य एक लोकांची देवालय भक्ती करण्याचे एक नवीन मार्ग मेळ्ळो आणि हे रामनाम मंत्र पठण केले अनेक घेतले. मंगलम भगवान विष्णु, मंगलम मधुसूदनः, मंगलम देवकी पुत्रः, मंगलम गरुडध्वजः, श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीत रामः मुनिनो कित्याक दिले मुनी अंग मुख्य जावन घेनाशीत कसलो आमगेलो मुख्य प्राण गुरुबाळ हनुमंताल मस्तांगा लोक चलताची हांगा आवेशाच दर्शन आसा. मस्तीतल्या हांगा अनेक अनेक कार्यक्रम हांगा घडत उरता. सो हांगा मुख्य प्राण आसा आणि आमगेलो राम आसा. सो त्या निमित्तान मुख्य प्राणाक पंच प्राण जावन आशिल्ले तसं रामाक संबोधन जावका म्हण कितें हनुमत सेवित राम म्हणून सांगितले. कित्याक म्हण हनुमत हांगा आसा तसं हनुमंतान कोणाल सेव हे केल्लो आसा, सेवन केलें म्हळ्यार सेव कोणाल केलें, रामाल सेव केलें. तसं हनुमत सेवित राम म्हणून हे एक गुंडपाळ देवस्थानाक आमी एक नामाभिधान दिलें आणि नामाभिधान दिवन गेलो लागी लागी 1 वर्ष जालें आणि ह्या 1 वर्षाचे कालांतू लागी लागी आता सांगिल प्रमाणे 3,24,00,000 राम तारक मंत्र जप आजपर्यंत हे एक जप केंद्रात घडिले. अत्यंत संतोषदायक असा आणि मुकाबील दिवसांतू आनीकची चढ राम नाम जप घडताले म्हळ्यार एक विश्वास असा. आमकां गुप्तशील प्रमाणे गुंडपाळांतू आशिल्लें घर म्हळ्यार 20 घर मात्र आमी लेखले समाज समना लेखताची थोडे चड कमी उरताले ना लास्ट 30 धरल्यार वयतेची खाली 20 ते 30 घराण्याचे लोकांक मेळ गेलो 3 कोटी राम नाम जप केले म्हळ्यार तुम्ही किती लोकांची प्रेरणा करता असा म्हणून गेलो आणि ते कोळणे वता साना साना हनी हनी कूडे तरी हळला सानाची इतलेची आम्ही लेखताची गुणपाडा कोण आसा रे 20 लोक घर 20 घर 30 घर तो आजी त्या 3 कोटी वैद्याचे अत्यंत महत्वाचं सांगता. त्यामुळे 50-50 कोटी जावका दिले गुंडपाळचे 3 कोटी वैद्यच आमका महत्वाचं सांग नांदेड आमगे 50-50 कोटी जाय असे इतकी मात्र नाही. एक गुंडपाळ झाले थोडे मलकोड झाले थोडे बेरोडलीच्या साठी आणि अशी मामी पूर्वेच अशी उठूची पंचग्रामात थोडे बेरोडली ना तुमगेला बळपूर त्याच्या पडलं म्हणे
एवटू लोकांना मेळील निमित्तानं बहुकोटी राम नाम जप जाल्ला सा. जर आम्ही त्यांना हाय केलं असतं अरे आंबटू सांगसाना 10 लोक 20 लोक कसं जाता किती जाता किंतु त्या 50-50 दिवसाक मस्त व्यत्यास येता म्हणजे तुम्ही दाखवून दिला सा. तुमगे सहकारणा दिलेल्या व्यक्तीची आमगे 50-50 कोटी जण होटोड गावात केलं चढ जाता म्हणून आम्ही लेखच्या ना. होटोड गावात केलं चढ जाय ना असल गावात केलेलीच आमगे चढ जाता किती म्हणाली हांगा आजूबाजू लोक लागी लागी असायचे. बाकी होटोड गाव ऐकूच्या बरं आहे किंतु खंय आपल्याला म्हळ्यार ओ म्हणजे पयले लोक नाचे. एकलो हांगा आसा आनी एकलो 15 किलोमीटर दूर खंयची आसा आपल्याला कोणे यानाच. आम्ही ते अनुभव जाता बँगलोर की मुंबई की प्रयत्न करत असायचे त्यानिमित्ताने थंय एक सब सेंटर कोर घेऊन मेन उपकेंद्राक म्हळ्यार मेन जप केंद्राक सहकार दिवचे तशी म्हळ्यार प्रयाणाक त्रास जाता आणि येवच्या पच्या ट्रॅव्हलाक तुझी चड टाइम वता जपाक कमी ट्रॅव्हलाक चड जप एकाक आसता ट्रॅव्हल येवच्या वच्याक 2-2.5 तास. सो ताचे थोडेची आम्ही जर लागी खंयचे तरी उपकेंद्र कोर घेऊन आम्ही जप आरंभ केल्यारी तशी एक स्ट्रॅटेजी कोर आज संपूर्ण राम तारक मंत्र जप 205 कडे घडत असा. 205 1 2 205 कडे सतत जाऊन घेऊन राम नाम जप जाता असा. तंतु 120 हे मुख्य जप केंद्रासाठी आणि 85 उपकेंद्रासाठी. 85 हे 85 उपकेंद्र जाले निमित्तानं आमका मस्तेक तंतु म्हळ्यार जपसंख्या चड जावचें एक कारण जालें आणि मस्त लोकांचा सहभाग जावचें वयतेची एक अवकाश मेळ्ळो. नाजाल्यार उठू जप केंद्राक येवन करका म्हळ्यार एक गांवांत तूं ना एक सांड गांव आसा थंय एक 20 लोक ना 25 लोक आस जाल्यार जप केंद्र 10 किलोमीटर दूर असले म्हळ्यार तर त्या जप केंद्रात त्या गावात तुला येऊचे 5 लोक मात्र बाकी 20 लोक येणार. कारण कसं की म्हळ्यार दूर जाता ना जाल्यार वारांत एक पण येवन घेवन वतात बाकी 6 दिवस आमकां मेळना. किंतु ते 10 किलोमीटर दूर असेल तसले गावात तू एक उपकेंद्र केलेले निमित्तानं त्या गावात तू 1 कोटीची आमकां राम नाम जप चड जावन घेवन आमकां मेळिल्ला जन आज आमगेल्या जपसंख्या लागी 400 कोटी किंता चड जपाक वताची. कारण सकाळी येवचें व्यापाराक वचका दनपार पैकी व्यापार उरता रात्री व्यापार जाल्यानंतर 1 तास 9 ते 10 पैकी येवन घेवन राम नाम करून घेवन घेवन वता असत. म्हणजे इतले आमगेल्या समाज बांधवांनी एक स्वामेर उतराक इतले किंमत दिवन घेवन स्वामेला गौरव की स्वामेला शब्दां की ना ते मठाचेर अभिमान दवर घेवन इतले सहकार केले पळोवचेक आमीची ते शिष्यवर्गात स्वाम जाले म्हळ्यार अभिमान आमकां दिसता आसा. कित्याक की विशेष जावन मुख्य प्राणालय केन्नाही आमकां वेंकटरमण की प्रभू श्री रामचंद्र की नाजाल्यार श्री कृष्ण परमात्मा की बाकी खंयचेही दशावतारांत तशी प्रत्येक देव आमकां अत्यंत महत्वाचो असल्यार वैकेची द्वितीय जावन गेलो आमी उपासन करता म्हळ्यार मुख्य प्राणाक तारतम्य रितीन गेलतना आमकां पयले विष्णू कडे ब्रह्मा कडे आमकां वायू अशें आमी तारतम्य रितीन करता. मुख्य प्राणालय ना वायू देवालय मस्तितले महत्व आमगेले हिंदू परंपरेंत सांगिल्लें आसा. कित्याक की म्हळ्यार प्रत्येक कसन आसा ते मुख्य प्राणालय एक ताचेर एक आमी कसा म्हणटा रेकमेंडेशन ताचेर एक विषय जर ताण देवाक पावयलो म्हळ्यार तेन्ना देव वैद्याची नाम म्हणून सांगना हाली रेकमेंड करता मुख्य प्राणाक रेकमेंड करता वायू देवान रेकमेंड करता. ताण जर रेकमेंड केलो म्हळ्यार देव नाम म्हणना. ते आमगेल्यान तूं अशी लौकिक जिवनांत सांग ताण रेकमेंड केलं जाता ताण रेकमेंड करता. आम्ही केन्नाय सांगते तुगेले कसं कार्य जावपाक ताण एक सांगल्यार ते तुगेले साहेबाक ताण एक सांगल्यार जाता म्हणून आमी कशीची लौकिकांतल्या तशीची आमगेले कसं नाही तरी एक जावका दिलेली आम्ही मुख्य प्राण मुखांतरची आम्ही देवालयात वचका. एक लौकिक जीवनांत तुमका एक हायवे मेळटा
हायवे वता आशिल्तना एक गांव येता बा. गांव येताना त्या हायवे आशिल्ल्या तेन्ना त्या गांवांत प्रवेश करता म्हणून तुम्ही सो तुम्ही कसं करताची बायपास करून वताची. अर्थात त्या गांवांतून एंट्री जायनाशीची भायर 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 वचक तुमका अवकाश मिळता. म्हणजे आणि वापस त्या गांवांतून वचका म्हणले उद्देश ना. भायर भायरीची तुम्ही वचक तुमका अवकाश मिळता. पहिले तशी नाशिले पण त्या गांवांत तुलेनची त्या ट्रॅफिकात तुले मध्ये वचून वचकाशे. आता बायपास आणि जाल्ला आसा भायर भायर खंयचेय गांव लागनाशीची भायर तुलेन वचक तुमका अवकाश मिळता. किंतु आमगेर कसं की म्हणाली बायपास करचे ते ना. कोणा बायपास ना हांव मुख्य प्राणाक आनी हे करनाशी डायरेक्ट हांव रामाले वता डायरेक्ट वेंकटरमणाले वता म्हणाली देव तुमका ग्रहण करना. तुम्ही कसने जाल्यार वैकेची मुख्य प्राणाक घेऊन गेलोची येवका विना ताका क्रॉस करून गेलोची देवालयाक वचका विना ताका बायपास करून वता म्हणाली आम्ही मूर्ख ठरतात. कित्याक की म्हणाली हनुमान मतवे हरिया मतवू म्हणून सांगितलं आसा. जे हनुमंताक योग्य दिसले ते योग्य दिशिले रामाक वैकेची योग्य दिसता. जर ते हनुमंताक योग्य नाही म्हणून दिसलं म्हणाली राम वैके ताका हम म्हणना. देखून हनुमान मतवे हरिया मतवू म्हणून सांगितलं. ते तशी सांगितलं ना हरिया मतवे हनुमान मत अशी म्हणून हे केला हनुमान मतवे हरिया मतवू म्हणून सांगितलं असा. कित्याक ती म्हणाली मुख्य प्राणान जर यस म्हळ्यार ताण रेकमेंड केले म्हळ्यार देव संतुष्टीत जाता आणि देव वैकेच म्हणता. आमका मनुष्य जन्म घेतलाय. कित्याक आम्ही जन्म घेतलाय? इन्फोसिस काम करचेक वेळ ना TCS काम करचेक वेळ ना बेंगलोर पळोवचेक आम्ही जन्म घेतली की मुंबई पळोवचेक आम्ही जन्म घेतली की अमेरिका प्रयाण करता म्हणून आम्ही जन्म घेतली की कसल्याक आम्ही जन्म घेतले. हे जर आता आलोचन केलं काही फायदा ना. डायरेक्ट रात्री निदान आलोचन कर त्यांना थोडे कळतात त्यांना थोडे भय दिसतात. आयचे एक दिवस गेलाय आणि किती दिवस उरलाय मागेलाय अशी जी दिसता उरता. सो त्यांना आलोचन केल्याने थोड्याची मात फाल्यां सकाळी आणि वापस सेम म्हणे ते चेंज जावचे काय हगुर 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 चेंज जावका ना फाल्यां चेंज जाता अशी म्हणून ना. सो आमगे मुख्य उद्देश हे लौकिक जीवन खातीर नाही. TCS काम करता इन्फोसिसान काम करता थंय CBSE आमी शिका स्टेट बोर्डान शिका हे आमगे उद्देश नाही. जन्मात मुख्य उद्देश आम्ही मोक्ष प्राप्त करून घेऊ का म्हणून सांगितलं. धर्म अर्थ काम मोक्ष हे आमगे चातुर्विध आमगे कसं नसा पुण्य सिद्ध्यर्थमची आमगे मुख्य उद्देश असा. बाकीचे आमगे कसं नाही सांगितलं हे आम्ही आता लौकिक करून घेतले हे किंतु मुख्य आमगे कसं नसेल की मला मनुष्य जन्म धर्म अर्थ काम मोक्ष हे आमगे मुख्य उद्देश. हे उद्देशातून आम्ही आता कमी जायचं बाकी उद्देश आमगेले चड जाला. आता तशी की म्हणाली जन्म आयलो पुढे ना हे कॉलेजान शिका ताणे हे शाळेत ताणे शिका CBSE तू शिका ICSE तू शिका नीट एक्झाम बरो का CET एक्झाम बरो का हे कॉलेजान तू इंजिनिअरिंग जाऊ का IIT जाऊ का NIT जाऊ का ह्याची जी आमगे प्रधान झाले की म्हणाली कोणाची लास्ट स्वामीले केलं मोक्ष विचार करतो. स्वामीले खायतात कडे राणी वापस NIT कडे TCS इन्फोसिस एक्सेंचर हे ते कंपनी ना दिलेली स्टार्टअप इंडिया हे ह्याची आमगेले दिवसभर ह्याची किंतु धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल कोणी आलोचन करणार. कित्याक की म्हणाली तंतुलन आम्ही बाहेर पडला ते खाली संकल्पा मात्र भटमाम सांगता धर्म अर्थ काम मोक्ष वापस ते रिपीट करता किंतु त्याचा अर्थ कसा नाही मागे मुख्य उद्देश कसा नाही हे कोणाचं होत नाही. आता आमचं कोण भागवत नित्य पारायण करता कोण भगवत गीता नित्य पारायण करता अशी एक संध्या मंडल वैद्यची सम कर्या म्हणून गेले त्या वैद्यची जाता. आणि बाकी हे अष्टादश पुराण कडे उपनिषद वेद शास्त्र ह्या उठू शिका म्हणून सांगले हे खरी पुस्तक अशी एक संध्या मंडळी कशी अर्ध तास टाइम मिळताना आता तांतू एक होड गवजी IPL एक महिने एक वार रद्द झाले नाही होड रद्द झालाय. अयो होड कशी बुड कोसळ तशी झालाय. आता एक वार फुल्ल रद्द जाऊन बसलाय ना अशी करे तशी लाय ना बरेच सेपर प्लेसात तरी आरंभ करे तशी म्हणजे त्या रुची सोडते जाय ना
संध्या वंदन जाल्यार ब्लॅक आउट जाल्यार संध्या वंदनात करचे नाम लावचे तुकाळ जाल्यार म्हणटा आशिल्ला बट हे आमगे लौकिक जीवनाचे प्रारब्ध अशी असल सिच्युएशन आईच्या काळाक आमकां पळोवचेक मेळटा आसा. आता हे चेंज कर म्हणे कशी चेंज करता उट्टू लोकांक सहकार करता उट्टू लोकांचे मेंटली चेंज जावका म्हळ्यार मस्त हाका प्रयत्न लागता मस्त लोक फाट लागा पडका फॉलोअप करता तेन्ना मात्र कसाने तरी एक दिशा मार्ग पळोवचेक मेळटाले नाजाल्यार अशी कंटिन्यू जाली म्हळ्यार उट्टू हातांतल्यान वचत आसले एक संदर्भ मुखावेल दिवसांना पळोवचे पडटाले की तो आत्तेक आमकां एक संतोष कसा की म्हळ्यार असल एक कलियुगांत तूं एक स्वाम्याला एक उतराक मान दिवन गेले कितले राम नाम जप केले हेची आमकां आमी पार जाल्या म्हणून आमी लेखताचे म्हळ्यार मुखार आनी जाता की ना आमकां खबर ना तो आत्त जाल्या बद्दल एक मस्त संतोष आसा कित्याक म्हळ्यार आमी खंय अभय प्रसाद आनी घेतिल्लो ना बाकी टायमार केन्ना तरी अभय प्रसाद व्हडोड कशें तरी डिसिजन मठाचे कशें एक व्हड डिसिजन घेवचे आसलेली आता रामनवमी उत्सव आसा रामनवमी रथारोहण म्हणल्यार रथ तांडूच आसा पयले दिवस देवाले अभय प्रसाद घेवका एक शिष्य स्वीकार करका ताका अभय प्रसाद घेवका एक शिष्यांक नामाभिधान करका ताकाही एक प्रसाद घेवका खंयचे शिष्याक ते घेवका ताका वैतेची देवाले अभय प्रसाद घेवका किंतु हे 50-50 कोटी हे व्हड अभियान म्हणून आमकां गोष्ट आशिल्लें किंतु एक मनांत आशिल्लें खंय तरी एक अभय प्रसादान कसाने तरी एक हे आयल्यार कसाने कित्या म्हणून तातून आमी कसानेच हे करनाची देव कडे प्रसादाच्याने आमी गेला करचे म्हळ्यार करचे अशी एक उद्देश दवरून गेलो 50-50 कोटीचेर आमी सांगले गेलो लोकांक दस्त दिसले कोणाक आमी प्रतिनिधी केले तांकां एकदा भय भीत जातली 1-2 कोटी असले रडना मारे 6 कोटी असले रडना मारे 50-50 कोटी म्हणून जाल्यार स्वाम्यान कशी करची मारे आमी बसता म्हणजे तांकांय एक स्वाम्यार उतर न्ही आता स्वाम्यार उतर ओपनली स्वाम्यान सांगून गेल्यार आता कशी करचे कितें करचे लोकांक कशी हाण घेवन हे कशें जातले पॉलिटिक्साक कशी तरी येना तूं 2000 रुपये दिता तो येता वता 2 तास रावता वता बट हे तशी नाही 50-50 दिवस लोकांक आपोवका वळवट करका राम नाम जप करका संकल्प करका मस्तीतले हांतू आशिल्ले किंतु देवाल दयेन लागी 13 म्हयने जाला तर जे रीती त्रास जायनाशी समाज बांधवान मस्त उपकार केले सहकार केले बद्दल आमी हे संदर्भात विशेष ह्या संदर्भात संतोष अभिव्यक्त करताची आयच्या दिवसाक हनुमत सेवित राम जप केंद्रांतू आमी प्रवेश केला आसा प्रवेश केले दिवसाकची आयच्या दिवसाक उठू समाज बांधवाला उठूची राम नाम जप करता म्हणून आताच आम्ही एक विषय सांगलाय प्रस्ताव दवरलाय आम्ही जाऊनची प्रस्ताव दवरलाय कित्याक की म्हळ्यार मुखार फाल्यां नरसिंह जयंती फाल्यां तुमगेर हांगा उत्सवाचे कार्य बाहुल्य आसा तदनंतर हांगा पुनःप्रतिष्ठा वर्धंती उत्सव आसा 19 दिवसाक तशी 33 दिवसाक कलश प्रतिष्ठापन केले ताचे वर्धंती उत्सव सो अशी अन्य कार्य बाहुल्य आशिल्ल्यान तशी आमकांही 1-2 दिवस भायर निवडचें आशिल्ल्यान योग्य समयाचेर आमी तितलो समय दिवचे जाता की ना म्हणल्यार उद्देशान आज तरी एक करया म्हणून आमी हें केलें आसा लोकही आयिल्ले आसाची सो त्या निमित्तान आमी निर्णय केला की 15 निमिषाक राम नाम जप करया म्हणून आमी संकल्प केले त्या निमित्तान अनेक विषय कथन की म्हळ्यार कशी तुम्ही आता 13 महिने तुम्ही राम नाम जप करून मठाचे कसं एक संकल्पाक तुम्ही सहकार केला आसा तशीची आणि एक 5-6 महिने झाल्यानंतर मठांत 50-50 वर्षाचे व्हड महोत्सव घडत आसा ते महोत्सवा संदर्भात वेगळी गुंडबाळ गांवचे तशीच हे जप केंद्राचे हनुमत सेवित राम जप केंद्रात सर्व लोकांक वयतेची मुद्दाम जाऊन गेलो ते येवका म्हणून गेले ह्याची संदर्भात तुम सर्व लोकांक आमंत्रणाचे आवाहन पत्रिका आम्हीची तुमगेल्या दितासाठी सर्व लोकांना अत्यंत उमेदीनं कशी हांगा आमगेलो उमेदवार जावन आशिल्लो तसो हनुमंत आसा तसलेची उमेद घेवन गेलो उठून येवका म्हूण ना हगूर आयल्यार पुरो तुम्ही उठून आनी येवका म्हणून हगूर जावन गेलो प्रत्येकाडे मठाक घेवन गेलो थंय वयतेची तुमगेले सहकार दिवका थंय वयते तुम्ही सहभाग घेवन
आमगे त्या उत्सव पैकी महोत्सव पैकी अत्यंत बरे रीतीने जाऊ तशी तुम्ही सर्व लोकांना प्रयत्न करता म्हणजे नो या संदर्भात सर्व लोकांना मी आवाहन करत असत कडे आमंत्रण पत्रिका वापस तुमगेले कुटुंबाक एक पाऊच तशी आम्ही व्यवस्था करत असाची त्याचे आम्ही आता ऑलरेडीची ऍड्रेसाचे अभियान वैतेची एक चाल केलं असा एक वर्षां कितलं अभियान जाता असा कुटुंब अभियान करता असा ऍड्रेसाचे अभियान जालें राम नाम जप अभियान जालें सो मस्तीतले अभियान जायत असा खूप लोकांनी सहकार्य केलं असा आईच्या दिवसाक त्रयोदशी आमगे सॉंग केन्नाय सांगता आशिल्लें सर्व सिद्धा त्रयोदशी म्हणून त्रयोदशी तिथी तू कसने तरी एक कार्य आरंभ केलं म्हळ्यार ते सर्व ही सिद्धप्रद जाता म्हणजे न्हू स्वामी ते अनुसरण करता त्यातून आमगे स्वाम्याना आमकां आश्रम दीक्षा दिताना त्रयोदशी दिसाकची स्वाम्यान आमकां आश्रम दीक्षा दिली माघ शुद्ध त्रयोदशी चतुर्दशीक आमगे स्वाम्यान आमकां आश्रम दीक्षा दिले कित्याक म्हळ्यार स्वामी केन्ना हे एक सांगत उरता त्रयोदशी म्हळ्यार सर्व सिद्धप्रद म्हणून एक पुष्य नक्षत्रा बद्दल एक त्रयोदशी तिथी बद्दल एक पुनर्वसू नक्षत्राबद्दल असले एक आणि स्वाती नक्षत्राबद्दल असले ಕೆಲವು स्वाम्याले अत्यंत प्रीत्यास्पद जावन गेन आशिल्ले तसले विषय तंत एक प्रीत्यास्पद जावन आशिल्ले तसले हे एक त्रयोदशी तिथी आणि आयच्या दिवसाक ह्याची मुख्य प्राणाक संबंध पावित तसले शनिवार दिवसाकची हांगा स्वाम्याला आगमन जाता त्या निमित्तानं आज हनुमंताला अंतर्गत जावन आशिल्ले ते रामदेवाले संप्रीती कितेरी थोडे वेळ एक राम नाम जप करतात तसं एक संदर्भ असा तंतु वैद्यची तुम्ही सहभाग करता म्हणून या संदर्भात आम्ही सांगताची आणि आईच्या दिवसाक स्वामीला आगमना निमित्तानं अत्यंत हृदयपूर्वक जाऊन स्वागत केल्याबद्दल पुन्हा आम्ही संतोष अभिव्यक्त करताची देव सगळ्यांक बरं घडवो तुमच्या घरांतू तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू हे देवस्थानाच्या प्राकारांतू अर्चक वृंद अंगासाठी तांगेल्या वैयक्तिक वैदिक वृत्तींतू तशीची राम नाम जप कोरगेनो जापक कोणसाची हे सहकार करता आशिल्ले त्या सर्वही लोकांना जापकाले वैयक्तिक जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद प्रभाषणाचा मी मंगल घडयताची श्री कृष्णार्पण जय राम जय जय राम श्री राम 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 जय